नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले. या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 15 एप्रिल 2026 मध्ये अकोलामध्ये 635 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत दर 1100, सर्वसाधारण दर 800 रुपये. तसेच सातारामध्ये 217 ची आवक, कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 1000 रुपये. तसेच कराडमध्ये हलवा कांदा 198 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 1400 रुपये. तसेच सोलापूरमध्ये लाल कांदा 34119 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1600, सर्वसाधारण दर 600 रुपये. तसे एवढा मध्ये लाल कांदा 1000 ची आवक, कमीत कमी दर 125 रुपये, जास्तीत दर 891, सर्वसाधारण दर 550 रुपये. तसेच धाराशिव मध्ये लाल कांदा 23 ची आवक, कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत दर 700 रुपये, सर्वसाधारण दर 500 रुपये. तसेच नागपूर मध्ये लाल कांदा 2000 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत दर 1200, सर्वसाधारण दर 1150 रुपये. तसे मनमाड मध्ये लाल कांदा 500 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 785, सर्वसाधारण 650 रुपये. तसे एवढा मध्ये लाल कांदा 3075 ची आवक, कमीत कमी दर 950 रुपये, जास्तीत दर 1250, सर्वसाधारण दर 1110. तसे देवळामध्ये लाल कांदा 800 ची आवक, कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत दर 800 रुपये, सर्वसाधारण दर 700 रुपये. हे होते 15 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्राचे कांद्याचे बाजारभाव. भेटू का एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.